मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. आपले आदरणीय शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी जे काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नांचं उत्तर आपण शिक्षक भरती 2025 AI कट ऑफ एस्टिमेटरच्या सहाय्याने घेतोय. आणि बरेच आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत, त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. जवळपास आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 39 प्रश्न जे आपल्याकडे आलेले आहेत, त्यांनी जे कॉमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला विचारलेले आहेत, त्याचे उत्तर आपण आपले जे एआय एस्टिमेटर आहे, हे एआय एस्टिमेटर काय उत्तर देते ते आज आपल्याला बघायचं. तर मी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न सर्वप्रथम इथं घेतोय. जवळपास 39 प्रश्न आपल्याला आलेले आहेत. जे प्रश्नामध्ये त्यांनी विषय लिहिलेला आहे, प्रवर्ग लिहिलेला आहे आणि गट लिहिलेला आहे, असेच प्रश्न आपण घेतोय. जर या व्यतिरिक्त जे प्रश्न असतील तर ते प्रश्न अधुरे म्हणून आपण सोडून देतोय. कारण आपलं जे एआय कट ऑफ एस्टिमेटर आहे त्याला या सर्व ज्या काही बाबी आहेत त्या आवश्यक आहेत. बघा, सरांचा प्रश्न आहे. यांचा टीएआयटीचा स्कोर 100 आहे, मराठी आहे. सेकंड टीईटी सोशल स्टडी पास काही चान्स आहे कसं त्यांचं आहे. ठीक आहे, आपण यांचा 2 नंबरचा पेपर हे सर पास आहेत, यांचा स्कोर 100 आहे. तर आपलं एआय जे काही एस्टिमेटर आहे ते गट 6 ते 7 6 ते 8 साठी काय उत्तर देते आता आपल्याला बघायचं आहे. 100 त्यांचा स्कोर इथं मी नमूद केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी जो गट सांगितलेला आहे तो 6 ते 8चा आहे. सोशल स्टडी म्हटलेला आहे त्यांनी 6 ते 8 साठी. तर आपण 6 ते 8 सामाजिक शास्त्र हे घेणार आहे. त्यानंतर पुढे त्यांनी प्रवर्ग वगैरे काही त्याच्यामध्ये नमूद केलेला नाही. पुनश्च एकदा आपण बघून घेऊ. बघा, प्रवर्ग यांचा काहीच नमूद नाही, त्यामुळे मी यांना खुल्या प्रवर्गामध्ये घेतो. कारण आता माझा नाईलाज आहे. आपण त्यांनी प्रवर्ग न दिल्यामुळे त्यांचं जे विश्लेषण आहे, काय विश्लेषण येते खुल्या प्रवर्गासाठी ते बघूया आपण. बघा, आपलं एआय कट ऑफ एस्टिमेटर यांनी असं दिलेलं आहे की सर, विना मुलाखत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात आणि खाजगी संस्थेत मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात 66% तुमचा चान्स आहे 40% ते 80% अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये. पुढं जायचंय आपल्याला. कुठले जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा प्रश्न आता आपण घेणार आहे. बघा, कुठले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा काय प्रश्न आहे तो बघू. 112 ओबीसी एमएससी मॅथ बीएड आणि 9-10 साठी होऊ शकते का त्यांचा, असं प्रश्न आहे. काही हरकत नाही सर, आम्ही बघतोय तुम्ही एमएससी मॅथ बीएड आहे आणि 9-10 साठी गणित विषयासाठी तर काय सिलेक्शन चान्स आपलं एआय कट ऑफ एस्टिमेटर देते ते बघूया आपण. तुमचा जो टीआयटीचा स्कोर आहे 112 आहे, तो आपल्याला इथं नमूद करायचा आहे. 112 मी इथं नमूद करतो. हा टीआयटीचा सरांचा स्कोर आहे. सरांचा प्रश्न 9 ते 10 साठी गणित विषयासाठी आहे. मी गणित आणि विज्ञान हा विषय घेतोय इथं. त्याच्यानंतर त्यांचा प्रवर्ग ओबीसी आहे, आपण त्यांना ओबीसी मध्ये घेऊया, ओबीसी या प्रवर्गामध्ये. त्यानंतर समांतर आरक्षण नाही आहे इथं. तर आपल्याला आता आपलं जे एस्टिमेटर आहे काय विश्लेषण देते ते बघायचंय आपल्याला. तुमचे गुण चांगले आहेत पण तुम्ही बॉर्डर लाईनवर आहे सर विना मुलाखत साठी. परंतु त्याने असं दिलेलं आहे की खाजगी संस्थेमध्ये मुलाखतीसह 60% ते 100% अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्हाला एकाच 3 प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते आणि तिथं जाऊन तुम्हाला
मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. कुठले शिक्षक उमेदवार आपल्याला घ्यायचे आहेत, ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अशाच शिक्षक उमेदवारांचं आपण याच्यामध्ये आपलं AI कट ऑफ इस्टिमेटर काय उत्तर देते ते बघतोय आपण. TIT स्कोर 117 आहे, ओबीसी आहेत, या ताईला समांतर आरक्षण आहे, 6 ते 8 मॅथ सायन्स साठी त्यांचा प्रश्न आहे. 117 ओबीसी आणि समांतर आरक्षण आहे, 6 ते 8 साठी मॅथ सायन्स. त्यांचा 117 गुण आहेत, ते गुण मी अगोदर इथं नमूद करतोय. 117 गुण आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी 6 ते 8चा गट सांगितलेला आहे. गणित व विज्ञान हा घेतलेला आहे आपण. ओबीसी मध्ये आहेत, महिला आहेत, त्यामुळे महिला समांतर आरक्षण घ्यावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर काय अनालिसिस देते आपलं कट ऑफ इस्टिमेटर ते आता आपण बघू. बघा हे अनालिसिस स्टार्ट झालेलं आहे. 89% चान्स दाखवते. तुमचे गुण चांगले आहेत पण तुम्ही बॉर्डर लाईन वर आहात विना अनुदान विना मुलाखतीसाठी. परंतु मुलाखतीसह खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्हाला निश्चित एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे. 60% ते 100% अनुदानित शैक्षणिक संस्थे. पुढे बघू आपण. बघा सर एनटीसी मध्ये आहेत, ताई आहेत, ह्या एनटीसी मध्ये आहेत, MSc BEd बॉटनी आहेत, 9, 10, 11, 12ला त्यांचं असं म्हणणं आहे होईल का प्लीज सांगा. निश्चित ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज मी घेतोय. तुम्हाला 109 मार्क्स आहेत, MSc BEd आहे. माझं असं म्हणणं आहे कनिष्ठ महाविद्यालयासाठी तुम्हाला गोल्डन चान्स आहे. आपण बघू काय सिलेक्शन चान्स आहे ते. 109 आणि ताई एनटीसी मध्ये आहेत. तर आपल्याला इथं जो स्कोर घ्यायचा आहे तो 109 टाकायचा आहे. 109. मी अगोदर कनिष्ठ महाविद्यालयासाठी पाहतोय ताईंचे काय सिलेक्शन चान्स आहे ते. 11, 12. त्याच्यानंतर एनटीसी मध्ये आहेत, तर आपण एनटीसी घेऊया. महिला आरक्षण येईल आणि इथं त्यांचं जे माध्यम आहे शिकवण्याचं ते इंग्रजी माध्यम आहे. विश्लेषण करूया आपण काय आपल्याला आपलं हे देते आहे ते बघा. बघा विना मुलाखत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात. पण मुलाखतीसह खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 3 ही जी निवड यादी तयार होते, तर 20% ते 40% अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव येण्याची दाट शक्यता आहे. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं आहे. आता तुम्ही पुढचा प्रश्न आम्हाला 9 ते 10 साठी केलेला आहे, तर 9 ते 10 साठी गणित व विज्ञान साठी घेतोय. तिथं मराठी माध्यमासाठी बघू आपण. आणि आता आपलं जे कट ऑफ इस्टिमेटर आहे काय विश्लेषण करते ते बघू आपण. 68% चान्स दाखवते. तुमची संधी मध्यम आहे, मध्यम स्वरूपाची आहे. विना मुलाखत तुम्ही डेंजर झोन मध्ये येत आहे. तरीही तुमचे गुण पाहता खाजगी संस्थेत मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात 40% ते 80% अनुदानित शाळेच्या निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन आणि मुलाखत कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे बघा टीआयटीचा स्कोर 113 आहे, ओबीसी आहेत, 1 ते 5 साठीचा ताईचा प्रश्न आहे. महिला आहेत या ताई, तर आपण महिला आरक्षणामध्ये यांना घ्यावं लागेल या ताईंना, असा माझं म्हणणं आहे. तर 113. 113 ताईंचा स्कोर आहे, तुम्ही इथं नमूद करतो. 1 ते 5 साठी त्यांचा प्रश्न आहे सर्व विषय, आणि ओबीसी मध्ये आहेत त्या, म्हणून इथं ओबीसी घेतोय. महिला आरक्षणामध्ये त्यांना घ्यावं लागेल आपल्याला.
आणि त्यांचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण काय आपलं AI कट ऑफ इस्टिमेटर करते ते बघू. 71% सिलेक्शनच्या मध्ये बॉर्डर लाईन मध्ये आहे तुम्ही बिना मुलाखतसाठी. त्याच्यानंतर खाजगी संस्थेत एकाच 3 या प्रमाणात ज्या खाजगी शैक्षणिक संस्था 60% ते 100% अनुदानित आहेत त्याच्या निवड यादीमध्ये तुमचं नाव येण्याची जी शक्यता आहे ते 71% हे AI कट ऑफ एस्टिमेटर दाखवते आहे. कुठलं आपल्याला स्कोअर घ्यावं लागेल? कुठला स्कोअर बघा. त्यांचं असं म्हणणं आहे की सर मला TIT स्कोअर 86 आहे, 6 ते 8 साठी होईल का प्लीज सांगा. तर यांनी काहीच दिलं नाही आपल्याला, म्हणजे प्रवर्ग नाही दिला, समांतर आरक्षण नाही दिलं, तर काय सांगणार आपण. कुठला स्कोअर घेतो? 139 MSc BEd सायन्स आणि SCBC मध्ये 9 ते 10 ला होईल का यांचा असा प्रश्न आहे. तर काही हरकत नाही, तुम्ही ताई SCBC मध्ये आहात, तुमचा जो स्कोअर आहे तो 139 आहे, चांगला स्कोअर आहे. मला तर असं वाटतं की तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयासाठी अवश्य प्रयत्न करावे. पण तुमचा प्रश्न 9 ते 10 साठी आहे, तर मी 9 ते 10 साठी सायन्स साठी बघतोय काय तर SCBC 139. सायन्सचा स्कोअर 139. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे 9 ते 10, तर आपण 9 ते 10 घेऊ इथं. विज्ञानासाठी त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर SCBC त्यांचा प्रवर्ग आहे, आपल्याला इथं SEBC प्रवर्ग घ्यावा लागणार आहे. बघा हा SCBC प्रवर्ग घेतोय. महिला आरक्षण आहे आणि त्यांचं काय आता विश्लेषण देते ते बघूया आपण. 96% सिलेक्शन चान्स आहे. बिना मुलाखत ताई तुम्ही सेफ झोन मध्ये दाखवते आहे. आता बिना मुलाखत जर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात तर अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीत तुमचं नाव निश्चित येणार आहे. परंतु तुम्ही बिना मुलाखत सुद्धा सेफ झोन मध्ये हे एस्टिमेटर तुम्हाला दाखवते आहे. पुढे आपल्याला चालायचंय. SCBC आहेत, महिला आहेत, मॅथ सायन्स 9 ते 10 साठी 97 यांचा स्कोअर आहे. ठीक आहे ताई, आपण एस्टिमेटर काय उत्तर देते ते बघूया. तुमचा स्कोअर 97 आहे. मी तर स्कोअर नमूद करतो 97. 9 ते 10 साठी तुमचा प्रश्न आहे, विज्ञानासाठी. त्याच्यानंतर SCBC मध्ये आहे तुम्ही आणि महिला आरक्षण सुद्धा आहे. तरी एकदा बघून घेतोय. मॅथ सायन्स साठी तुमचा प्रश्न आहे 9 ते 10 साठी. त्यानंतर हे जे विश्लेषण आहे काय देते आपलं AI कट ऑफ इस्टिमेटर हे आता आपल्याला बघायचं आहे. बघा, बिना मुलाखत हे डेंजर झोन मध्ये दाखवते. 51% चान्स तुमचा खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 3 या प्रमाणात 40% ते 80% अनुदान शाळेच्या निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार. TIT स्कोर 132 आहे, पेपर 2 पास आहेत, 6 ते 8 सब्जेक्ट आहे यांचा मराठी आणि सामाजिक शास्त्र आणि SC प्रवर्ग आहे सरांचा. तर आपण बघूया सरांचा काय सिलेक्शन चान्स आहे. अगोदर मराठीसाठी घेऊ, त्यानंतर सामाजिक शास्त्रासाठी घेऊया. 132 त्यांचा स्कोअर आहे. तर आपल्या एस्टिमेटर मध्ये आपण सरांचा स्कोअर अगोदर नोंदवणार आहे. तर तुमचा स्कोअर 132, आम्ही इथे 132 ची एंट्री करतोय. त्यानंतर तुमचा प्रश्न 6 ते 8 साठी आहे. 6 ते 8 साठी तुम्ही अगोदर मराठी म्हणताय, मराठी घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही SC मध्ये आहात, तर SC आपण तुमचा प्रवर्ग घेतलाय, सर्वसाधारण आहे, समांतर आरक्षण नाही आहे. त्याच्यानंतर तिथं काय विश्लेषण येते ते आता आपण बघू.
92% सर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. विना मुलाखत तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते आहे. पण त्यामुळे मुलाखतीसह एकाच तीन या प्रमाणात निवड यादीमध्ये तुमचं नाव 100% येणार आहे. पुढला प्रश्न तुमचा 6 ते 8 साठी सामाजिक शास्त्रासाठी आहे. तर आता सामाजिक शास्त्रासाठी बघू आपण काय आपलं एस्टिमेटर तुमच्या विषयीचा अंदाज वर्तवते. हा अंदाज आहे मित्र. अंतिम विश्वास तुम्हाला पवित्र पोर्टलवर ठेवायचा आहे. 96% सिलेक्शन चान्स आहे तुमचा. तुमचं अभिनंदन म्हणते आहे. तुम्ही सेफ झोन मध्ये आहे बिना मुलाखत साठी. तर मग मुलाखतीसह एकाच तीन या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव निश्चित येणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. बघा, ओपन मध्ये TIIT चा स्कोर 81 आहे. मराठी मीडियम आहे. सब्जेक्ट फिजिकल एज्युकेशन आहे. 9 to 10 साठी काय चान्स आहे ते आता इथं बघायचं आहे. तर हे तुमचं फिजिकल एज्युकेशनच्या जागेवर अवलंबून राहील. आपल्या सॉफ्टवेअर मध्ये AI मध्ये आपण फिजिकल एज्युकेशन ऍड केलेलं नाही, परंतु यानंतर मी हे ऍड करतो आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. TIIT 118 क्लास 6 ते 8, 9 ते 10, SCBC आहेत या ताई. पेपर 2 क्वालिफाय आहेत. सब्जेक्ट मॅथ सायन्स आहे आणि मीडियम त्यांचं मराठी आहे. 118 त्यांचा प्रश्न मॅथ आणि सायन्स साठी आहे आणि 6 ते 8 आणि 9 ते 10 SCBC मध्ये आहे. ताई आपण तुमचा स्कोर 118 टाकतोय. 118 तुमचा स्कोर आहे. 6 ते 8 साठी गणित व विज्ञान घेतोय मी. त्याच्यानंतर तुम्ही SCBC प्रवर्गामध्ये आहे. महिला आरक्षण आपण इथं घेऊया. 30% आहे. त्याच्यानंतर मराठी मीडियम घेतलेलं आहे मी. काय विश्लेषण करते आपलं AI एस्टिमेटर ते बघूया. तुम्ही 81% तुमचे सिलेक्शन चान्सेस आहेत, पण विना मुलाखत तुम्हाला बॉर्डर झोन मध्ये दाखवते आहे. आणि खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये मुलाखतीसह 60% ते 100% या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहे. त्यामध्ये तुमचं जे काही निवड यादी एकाच तीन प्रमाणात तयार होते, नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. दुसरा तुमचा प्रश्न आहे 9 ते 10 साठी. मी आता 9 ते 10 साठी गणित आणि विज्ञान हा विषय घेतोय आणि आपलं AI लाईव्ह एस्टिमेटर आहे. काय विश्लेषण करते तुमच्या विषयी ते बघू आपण. 88% तुमचं सिलेक्शन चान्स दाखवते आहे. तुम्ही बॉर्डर लाईन वर आहेत. विना मुलाखत तुम्हाला थोडीशी संधी मिळण्याचे चान्स कमी आहेत, पण खाजगी संस्थेत मुलाखतीसह एकाच तीन या प्रमाणात जे काही निवड यादी तयार होईल 60% ते 100% अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्हाला तुमची त्या निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते व तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे बघा, पुढचं सरांनी दिलंय सर BJA मध्ये आहेत. BJA प्रवर्ग आहे. 130 आहेत. 2 पास आहेत. BSc BEd मॅथ सायन्स विदाऊटला 6 ते 8 ला होईल का त्यांचं असं म्हणणं आहे. तर काही हरकत नाही. आपण आपलं AI जे काही एस्टिमेटर आहे तुमच्याविषयी काय उत्तर देते ते बघूया. मॅथ्स आणि सायन्स साठीचा तुमचा प्रश्न आहे. BJA मध्ये हा 130 तुमचा TIIT स्कोर आहे. तो इथं नमूद करतोय मी. 130 130. त्याच्यानंतर तुमचं म्हणणं आहे 6 ते 8 गणित आणि विज्ञान विषय आहे. VJA मध्ये आहात तुम्ही. हा VJA घेतोय. इकडे आपल्याला समांतर आरक्षण नाही म्हणून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर माध्यम आहे तुमचं मराठी आणि काय अनालिसिस करते बघूया आपण. 77% दाखवते आहे. तुम्ही बिना मुलाखत बॉर्डर लाईन वर दाखवते आहे, पण खाजगी अनुदानित ज्या काही संस्था आहेत
एकाच 3 या प्रमाणामध्ये 60% ते 100% अनुदानित मध्ये निवड यादीत तुमचं नाव येणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन व मुलाखत ही दोन्ही कौशल्य सिद्ध करावी लागणार आहेत. 113 SCBC इंग्लिश सब्जेक्ट 6 ते 8 ला होईल का यांचं म्हणणं आहे. इंग्लिश विषय सरांचा 6 ते 8 SCBC मध्ये आहेत. 113 त्यांचा स्कोर आहे. आपले एस्टिमेटर काय उत्तर देते ते बघूया आपण. सरांचा स्कोर आहे 113. आपण 113 सरांचा स्कोर घेतो. 6 ते 8 ला त्यांचं म्हणणं आहे इंग्रजी विषयासाठी 6 ते 8 इंग्रजी विषयासाठी आपण घेतोय. सरांचा प्रवर्ग SCBC आहे. आपण इथं SCBC प्रवर्ग घेणार आहे. हा SCBC प्रवर्ग घेतलेला आहे. आणि आता काय अनालिसिस करते हे बघूया आपण. बघा 88%. तर विना मुलाखत बॉर्डर लाईन दाखवते तुम्हाला, पण मुलाखतीसह तुम्हाला निश्चित संधी दाखवते आहे. एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. 60% ते 100% अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढं आपल्याला घ्यायचंय 113 आहे. सर EWS मध्ये दिव्यांग आहेत 6 ते 8 साठी मराठी भाषा सोशल सायन्स विषयासाठी विना मुलाखत होईल का? त्यांनी 90 पसंतीक्रम दिले आहेत. पहिला पसंतीक्रम स्वतःचा जिल्हा यवतमाळ दिला, तिथे जागा आहे. होईल का सर? सर मी असं तुम्हाला हे तर नाही सांगू शकत पर्टिक्युलर यवतमाळ मध्ये होईल का, परंतु तुमचं सिलेक्शनचा चान्स आपण घेऊ. 113 आहे EWS मध्ये आहे, तुम्हाला समांतर आरक्षण सुद्धा आहे. आणि मराठी भाषा व सोशल सायन्स असं तुमचा प्रश्न आहे 6 ते 8 साठी. 113 सरांचे गुण आहेत. 113 गुण आहेत. 6 ते 8 साठी मराठी भाषा EWS मध्ये आहेत. आपण इथं EWS घेतोय. त्यानंतर सरांचं जे समांतर आरक्षण आहे ते एकदा बघू आपण. सॉरी. तर 90 पसंतीक्रम दिलेले आहेत म्हणतात. दिव्यांग आहेत ते. आपण दिव्यांगामध्ये घेऊया त्यांना. याच्यामध्ये दिव्यांगाचा जो काही माझ्याच्याने तो हे सुटलेला आहे तुमचं समांतर आरक्षण. तर ठीक आहे, मी सध्या तुम्हाला सर्वसाधारण मध्ये घेतोय. आणि आपलं हे जे आहे काय विश्लेषण करते ते बघूया आपण. तर तुम्ही समांतर आरक्षण असल्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही सेफ झोन विना मुलाखतीसाठी. पुढे TIT स्कोर 111 आहे. मॅथ सायन्स आहे. SC आहे 9 ते 12 साठी त्यांचा प्रश्न आहे. TIT स्कोर त्यांचा 111 आहे. आणि 9 ते 12 अगोदर सरांचा आपण 9 ते 10 ला घेऊया आणि नंतर 11 ते 12 ला घेऊ. 111 त्यांचा स्कोर टाकूया. तर तुमचा स्कोर इथं मी एंटर करतोय 111. त्याच्यानंतर 9 ते 10 साठी प्रश्न आहे गणितासाठी. तर मी याच्यामधनं गणित निवडतोय 9 ते 10 साठी. बघा गणित आणि विज्ञान घेतोय. त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग SC प्रवर्ग आहे. समांतर आरक्षण नाही आहे.
काय विश्लेषण करते ते आता आपल्याला बघायचंय. बघा आता इथे विश्लेषण प्रत्यक्ष दिसणार आहे तुम्हाला. 78% तुमचे सिलेक्शन चान्स दाखवते आहे. बिना मुलाखत तुम्हाला ते बॉर्डर झोन मध्ये दाखवते आहे. आणि मुलाखतीसह तुम्हाला खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था 60% ते 100% याच्या निवड यादीमध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं नाव येणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. पुढचा प्रश्न तुमचा असा आहे की 11-12ला गणित विषय, आपण 11-12ला गणित विषय घेतोय. त्यामध्ये याचा अनालिसिस घेऊ आपण. 11-12चं काय येते ते बघूया. तुमची सध्या इथं म्हणजे डेंजर झोन मध्ये आहे आणि पुन्हा तुम्हाला 40% ते 80% अनुदान प्राप्त एकाच 3 या प्रमाणामध्ये. पुढे आपल्याला चालायचं आहे. पुढे आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे. स्कोर आहे 85. ST मध्ये ताईंना समांतर महिला आरक्षण सुद्धा आहे. तर त्यांचा काय सिलेक्शन चान्स आहे 9 ते 10 साठी होईल का त्यांचं असं म्हणणं आहे. परंतु आता यांनी काय केलं, यांनी विषयच नमूद नाही केला. तर आपण कसं बघू. 110 TIIT स्कोर आहे. इंग्लिश सब्जेक्ट आहे. 6 ते 8 साठी आहे आणि पेपर 2 आहे. पण आपण सर प्रवर्ग दिलेला नाही आहे इथं, त्यामुळे आपला प्रश्न आपण पुन्हा एकदा टाका आणि सर्व सविस्तर माहिती द्या. ST 79 6 ते 8 इंग्लिश यांचा विषय आहे सरांचा. तर सरांचं बघूया आपण. 79 आहे त्यांचा स्कोअर. 6 ते 8 साठी इंग्लिश विषयासाठी काय देतोय ते. तर तुम्ही 79 तुमचा स्कोर आहे, तुम्ही जर टाकतोय आपण 79 टाकूया. 6 ते 8 इंग्रजी विषयासाठी तुमचा प्रश्न आहे. मी 6 ते 8 घेतोय. त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग ST प्रवर्ग आहे. ST प्रवर्ग आपण इथं घेतलेला आहे. आणि आता तुमचं सिलेक्शनचा चान्स काय देते ते बघूया. याला आपण विश्लेषण आपल्याला याचं घ्यायचं आहे. 46% तुमचं सिलेक्शन चान्स दाखवते. मी बिना मुलाखत डेंजर झोन मध्ये आहे आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था ज्या काही 20% म्हणजे टप्पा अनुदानावर आहेत, 20% ते 40% एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ. पुढे TIT स्कोर 128 ओबीसी मध्ये येत आहे. 9 ते 12 साठी यांचा प्रश्न आहे. ताई तुम्ही 9 ते 12 साठी प्रश्न विचारता, पण आता विषय तुमचा कोणता घ्यायचा, विषय तुम्ही नमूद करायला पाहिजे. TIT स्कोर 103 आहे. बोथ पेपर आहे. CTET पास. MA हिंदी DTED आहे. 1 ते 5 ला होईल का सर. ZP ला ST कॅटेगरी आहे. बरं सर, काही हरकत नाही आहे. 1 ते 5 सर्व विषयासाठी घेतोय मी ST कॅटेगरी मध्ये. आणि तुमचा स्कोर आहे 103. तर आपण सरांचा स्कोर 103 नमूद करायचा आपल्याला. तर 103 हा तुमचा स्कोर मी एंटर केला. तुमचा विषय आहे, मी सांगितलं 1 ते 5 गट घ्या, तुम्ही घेतलेला आहे. त्यानंतर ST प्रवर्ग आहे तुमचा. ST प्रवर्ग आपण ऑलरेडी एंटर केलेला आहे. तुमच्याविषयी हे AI कट ऑफ इस्टिमेटर काय अनालिसिस करते हे तुमच्या समक्ष आहे. 67% तुमचा सिलेक्शन चान्स आहे. बिना मुलाखत तुम्हाला बॉर्डर झोन मध्ये दाखवते, पण मुलाखतीसह तुम्हाला सिलेक्शन चान्स तुमचा 40% ते 80% जे काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्याच्या एकाच 3 या प्रमाणात निवड यादीत तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं अध्यापन व मुलाखत कौशल्य सिद्ध करावं लागेल. टॅट यांचा 103 आहे. NTC मध्ये आहे आणि सब्जेक्ट हिंदी आहे. 6 ते 8 प्रश्न आहे सरांचा. 103 त्यांचा आहे. NTC मध्ये आहे. आपण 103 स्कोअर एंटर करणार आहे. तो इथं आहेच. 6 ते 8 साठी त्यांचा प्रश्न आहे. 6 ते 8 हिंदी विषयासाठी. ठीक आहे, आपण बघूया.
6 ते 8चा हिंदी विषय घेतोय, हा घेतला हिंदी विषय. त्याच्यानंतर त्यांचा जो प्रवर्ग आहे तो एकदा बघायचा आहे आपल्याला. प्रवर्ग त्यांनी NTC दिलेला आहे. मग आपण इथं NTC हा प्रवर्ग घेणार आहे. आणि आता सर्वसाधारण मध्ये सरांचं काय सिलेक्शन अनालिसिस काय दाखवते ते बघू. बघा इथं सिलेक्शन अनालिसिस घेतोय तुमचं 65% सिलेक्शन चान्स आहे तुमचा. मला विना मुलाखत डेंजर झोन मध्ये दाखवते आहे. खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये 40%, 80% याच्यामध्ये तुमचं एकाच 3 या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये नाव येऊ. पुढं चालायचं आहे आपल्याला. पुढे TIT स्कोर 113 आहे, कॅटेगरी SC आहे, 9 ते 10 सायन्स साठी यांचा प्रश्न आहे सरांचा. बघा SC कॅटेगरीमध्ये 113चा स्कोर आहे, 9 ते 10 सायन्स. तर तुमचा TITचा स्कोर 110 सांगितलेला आहे, सॉरी 113 आहे, 113 सरांचा स्कोर आपल्याला 113 घ्यायचा आहे. तुमचा प्रश्न 9 ते 10 साठी सायन्स आहे. 9 ते 10 साठी सायन्स घेतलेला आहे मी. प्रवर्ग तुमचा तुम्ही इथं नमूद केला आहे SC प्रवर्ग आहे, SC प्रवर्ग आहे. आपण इथं SC प्रवर्गाची निवड करूया, SC प्रवर्ग. त्यानंतर आता आपल्याला अनालिसिस घ्यायचं आहे. काय अनालिसिस करते AI कट ऑफ इस्टिमेटर ते बघूया आपण. भारतचा जो सिलेक्शन चान्स आहे काय दाखवते तो 81% तुमचं सिलेक्शन चान्स आहे. परंतु विना मुलाखत बॉर्डर लाईन दाखवते. खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 3 या प्रमाणात जी निवड यादी तयार होते 60% ते 100% अनुदान प्राप्तीमध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तर जाऊन तुम्हाला मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध लागणार आहे. 99 आहे या ताईंचं. DED आहे, CTET 1-2 पास आहे, पण यांनी प्रवर्ग नमूद नाही केला, त्यामुळे आपण यांचं उत्तर घेऊ शकत नाही. SCBC 128 आहे, BA इंग्लिश आहे, DTED आहे, पेपर फर्स्ट क्वालिफाईड आहे आणि त्यांना समांतर आरक्षण आहे. तर 128 आहे. त्यांचा विषय इंग्लिश आहे आणि त्यांचा पेपर 1 पास आहे. यांचं 9 ते 10 किंवा फर्स्ट पास असल्यामुळे आपण 1 ते 5 साठी पाहू. SCBC ताईंचं SCBC 128. तुमचा ताई स्कोर जो आहे याचा TITचा तो 128 मी इथं नमूद करतोय. आपण इथं 128 एंटर करूया. त्याच्यानंतर 1 ते 5 साठी घेतोय. SCBC मध्ये आलो मी, तो आपल्याला SCBCचा प्रवर्ग इथं नमूद करतोय. मी सांगितले तुम्हाला समांतर आरक्षण आहे, महिला समांतर आरक्षण, ते आपण इथं घेऊया. आणि आता आपलं जे एस्टिमेटर आहे ते तुमच्याविषयी काय विश्लेषण करते सिलेक्शन चान्स ते आता इथं आपल्याला बघावं आहे. 81% तुमचा सिलेक्शन चान्स आहे, पण विना मुलाखत तुम्हाला बॉर्डर लाईन वर दाखवते. अनुदान प्राप्त जे 60% ते 100% संस्था आहेत, एकाच 3 या प्रमाणामध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. तर जाऊन तुम्हाला अध्यापन मुलाखत व अध्यापन कौशल्य सिद्ध करावं लागेल. TIT स्कोर 130 आहे. त्याच्यानंतर क्वालिफाईड आहेत, OBC आहे, MA BEd समाजशास्त्र आहे, पॉलिटिकल सायन्स आहे. 6 ते 8 किंवा 9 ते 10 असा सरांचा प्रश्न आहे. तर आपण तुमचा प्रश्न आता घेऊया. तुमचं 6 ते 8 ला घ्यायचं आहे तर तुमचं म्हणणं आहे, आणि 9 ते 10 ला 130 आणि OBC.
सरांचा स्कोअर एंटर करतो मी 130. त्याच्यानंतर 6 ते 8 सामाजिक शास्त्र ओबीसी मध्ये आहेत सर. आपण ओबीसी घेऊया. त्यानंतर इथं समांतर आरक्षण नाही आहे. समांतर आरक्षण नाही घेतलंय आपण. आणि आता काय विश्लेषण करते हे बघायचं. तर 92% तुमचं सिलेक्शन चान्स आहे. त्यामुळे तुम्ही अभिनंदन करते तुमचं हे AI कट ऑफ इस्टिमेटर. तुम्ही सेफ झोन मध्ये आहात बिना मुलाखत. त्यामुळे तुम्ही मुलाखती मध्ये सुद्धा सेफ झोन मध्ये आहात. पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. सोशल सायन्स आहे, ओबीसी आहे. TIT चा स्कोर 130 विदाऊटला होईल का? तुम्ही गट दिला नाही कुठल्या प्रवर्गा, म्हणजे तुमचं जे प्रवर्ग ओबीसी दिलेला आहे, पण गट कुठला आहे? 1 ते 5, 6 ते 8 काही म्हणजे समजायला मार्ग नाही. किंवा तुम्ही पेपर कोणता पास आहे ते पण नमूद नाही आहे, त्यामुळे सुद्धा समजत नाही. TIT 109 आहे, SC आहे, 2 क्वालिफाईड आहेत. हिंदी आणि विदाऊट इंटरव्ह्यूला होईल का सर, असा या सरांचा प्रश्न आहे. सर घेतोय मी 2 पास असल्यामुळे 6 ते 8ला हिंदीला घेतोय. SC मध्ये आहे तुम्ही, 109 तुमचा स्कोअर आहे. तुमचा स्कोअर मी इथं एंटर करतोय 109. 6 ते 8ला हिंदी विषय आहे. मी एकदा पुन्हा बघून घेतो तुमचा प्रश्न. 6 ते 8ला हिंदी आहे. त्याच्यानंतर विदाऊटला होईल का, असा तुमचा प्रश्न आहे. आपण इथं SC प्रवर्ग घेतोय. त्याच्यानंतर इथं समांतर आरक्षण नाही आहे. तर आता अनालिसिस बघू आपण. बघा 59% चान्स दाखवते. तुम्हाला इकडे याच्यामध्ये जे आहे विना मुलाखत डेंजर झोन मध्ये दाखवते आहे. खाजगी संस्थेत एकाच 3 या प्रमाणात तुमचं, ज्या टप्पा अनुदानावर शैक्षणिक संस्था आहे 40% ते 80% निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकते. तिथं जाऊन तुम्हाला अध्यापन व मुलाखत कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. पुढे बघा, पुढचं आहे ओबीसी आहेत 131 MSc मॅथमॅटिक्स आणि 9 ते 12चा प्रश्न आहे त्यांचा. तर ओबीसी मध्ये 131 त्यांचा स्कोअर आहे आणि MSc मॅथमॅटिक्स आहे. सर ज्युनियर कॉलेजला पण बघतोय तुमचं. सरांचा स्कोअर दिलेला आहे 130. आपण इथं 130 हा नमूद करूया. त्याच्यानंतर 9 ते 10ला अगोदर घेऊ त्यांचं गणित व विज्ञान. त्याच्यानंतर सरांचा प्रवर्ग आहे ओबीसी, समांतर आरक्षण नाही आहे. इथं मी ओबीसी प्रवर्ग घेतोय. आपण आता आपलं AI कट ऑफ इस्टिमेटर तुमच्या विषयी काय अनालिसिस करते ते बघूया. नाईन्टी 95% सर तुमचं सिलेक्शन चान्स आहे. तुम्ही सेफ झोन मध्ये, विना मुलाखत साठी तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते आहे. त्यामुळे मुलाखतीसह मध्ये तर काही प्रश्नच येत नाही. ओबीसी आहेत ह्या ताई 115 आहेत. फर्स्ट आणि सेकंड क्लिअर आहे. 6 ते 8 सब्जेक्ट इंग्लिश आहे. गडचिरोली गोंदिया सोडून पाहिजे त्यांना. तर ताई आपण बघूया, कारण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधलं आपण सिलेक्शन चान्स घेतोय. मी ओबीसी मध्ये आहे, 115 आहेत. 6 ते 8 साठी इंग्लिश पाहतो. सायन्सचा स्कोअर जो आहे TIT चा तो 115 दिलेला आहे. 115 नमूद करतोय.
6 ते 8 साठी इंग्लिश विषय घेऊया आपण. इंग्रजी विषय घेतलाय. ओबीसी मध्ये आहेत. त्यानंतर त्यांना महिला आरक्षण येणार आहे. आणि आता हे जे एस्टिमेटर आहे ते त्यांच्याविषयी काय अनालिसिस करते ते बघूया. 86% सिलेक्शन चान्स दाखवते आहे. बॉर्डर लाईन वर तुम्हाला दाखवते आहे बिना मुलाखत. पण मुलाखतीसह 60% ते 100% ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्याच्या निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. पुढे घेऊ आपण. सरांचा TITचा स्कोर आहे 129. D.Ed. एक पास आहेत. आणि मिळेल का? प्लीज रिप्लाय. जरूर रिप्लाय करतोय ताई. सर सॉरी, 129 आणि 1 ते 5 साठी पाहायचे आपल्याला. तर तुम्ही याच्यामध्ये मला प्रवर्ग नाही दिला ना, कसं रिप्लाय करायचं? प्रवर्ग जर दिला असता तर आपण निश्चित तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेतलंय. TIT स्कोर 129 दिला, 1 पास दिलेला आहे. झटकी मिळेल का? प्रवर्ग आवश्यक आहे. तर माझे सांगा ना, मी SC महिला आहे, D.Ed. झाले आहे, CTET पेपर पास आहे आणि टेट 87 मार्क्स आहेत. तर 1 ते 5 ला घेतोय मी 87 आणि SC कॅटेगरी मध्ये. 87 मार्क्स आहेत. 1 ते 5 कॅटेगरी आहे SC. तर माझे सांगा मी आणि समांतर आरक्षण आहे ताईला, महिला समांतर आरक्षण घेतलेलं आहे आपण इथं. त्यानंतर काय अनालिसिस होते ते बघूया आपण. ,53% सिलेक्शन चान्स दाखवते आहे. विना मुलाखत डेंजर झोन एकाच 3 या प्रमाणात 40% ते 80%. अनुदानित शिक्षण संस्थेच्या निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. पुढे जायचं आपल्याला. TIT कोड 126 आहे. SCBC आहे 1 ते 5. सेमी इंग्लिश झेडपीला कुठे होईल? 100 लॉक केलेले आहेत. काही हरकत नाही सर, पाहतोय SCBC मध्ये आहे तुम्ही 1 ते 5 साठी. TIT स्कोर तुमचा 126 दाखवते आहे. 1 to 6 तुम्ही दिलेला आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न बघू आपण. 1 ते 5 साठी म्हणताय तुम्ही, सेमी इंग्लिश तुमचा प्रश्न असा आहे. एक ते 5 SCBC प्रवर्ग आहे. इंग्रजी माध्यम घेतोय. काय अनालिसिस करते बघू आपण. सर 80% तुमचं सिलेक्शन चार्ज दाखवते. विना मुलाखत बॉर्डर लाईन दाखवते. मुलाखतीसह निवड यादीमध्ये तुमचं नाव एकाच 3 या प्रमाणात येऊ शकते. 60% ते 80%. TIT 134 आहे. सोशल सायन्स आहे आणि मराठी विषय आहे. NTD कास्ट पुन्हा काही सिलेक्शन चान्स आहेत. NTD 134 आहे. पण आता तुम्ही सोशल सायन्स काही पास आहे का नाही? 9वी-10वीला घेतोय मी, कारण तुम्ही इथं काही दिलेलं नाहीये. सोशल सायन्स साठी 134 NTD.
पण इथं 134, 9-10 सामाजिक शास्त्र, नंतर NTD मध्ये आहे, NTD समांतर आरक्षण नाही आहे. आता आपण यांचं अनालिसिस करूया. %89 सिलेक्शन चान्स दाखवते. विनामुलाखत बॉर्डरलाईन दाखवते. अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव होऊ शकतं. पुढे SC प्रवर्ग आहे. त्यानंतर 104 B.Ed 1-2-5 सब्जेक्ट इंग्लिश आहे. 104 104 1 ते 5 त्याच्यानंतर SC प्रवर्ग आहे. समांतर आरक्षण नाही. काय अनालिसिस करते बघूया. 66% दाखवते तुमचा सिलेक्शन चान्स. विना मुलाखत डेंजर झोन आणि मुलाखतीसह एकाच 3 या प्रमाणात जे काही निवड यादी होईल टप्पा अनुदानावर तुमचं नाव येऊ शकतं. BSc B.Ed आहेत आणि 2 पास आहेत, काही हरकत नाही. गणित आणि विज्ञानसाठी मी तुमचं घेतोय 105 गुण आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे माझे सांगून दाखवा बरं. SC कॅटेगरी आहे, ठीक आहे. 2 पास आहे आणि यवतमाळ त्यांचं असं म्हणणं आहे. तर आपण महाराष्ट्रामधलं सांगू शकतो. एकशे 5 त्यांचं स्कोर आहे. एकशे 5 SC कॅटेगरी आहे. 2 पास आहेत म्हणजे 6 ते 8 ला घ्यावं लागेल आणि BSc B.Ed आहे. 6 ते 8 ला गणित आणि विज्ञान घेतो. SC कॅटेगरी आहे. काय अनालिसिस काय ते बघूया आपण. 63% चान्स दाखवते. डेंजर झोन मध्ये दाखवते विना मुलाखत आणि मुलाखतीसह 40 ते 80% एकाच 3 या प्रमाणात निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. बघा 75 यांचा स्कोर आहे. कास्ट OBC आहे. चान्स आहे का प्लीज रिप्लाय. तर तुम्ही काहीच दिलेलं नाही त्यामुळे काही आपण याच्याविषयी नाही, गट दिलेला नाहीये, तुमचा विषय नाही, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता. TIT स्कोर 113 कॅटेगरी SC आहे. 9-10 ला त्यांचं म्हणणं आहे होईल का. सायन्स विषय आहे. तर बघू आपण. तुमचं जे TIT स्कोर आहे तो 113 आहे. आम्ही टाकला, पुनश्च एकदा बघून घेतोय. 113 कॅटेगरी SC आहे आणि 9 ते 10 चा प्रश्न आहे. 9 ते 10 गणित व विज्ञान विषय बघून घेऊ आपण एकदा.
सायन्स, बरोबर आहे. त्यानंतर काय अनालिसिस करते आपलं AI एस्टिमेटर, ते बघूया आपण. 88% तुमचं सिलेक्शन चान्स आहे. विना मुलाखत बॉर्डर लाईन दाखवते, पण खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव येणार. शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे आता. TIT 127, DED BEd इंग्लिश लिटरेचर आहे, सोशल सायन्स आहे, 1-2 पास आहे. तर सर्वच लिहिलंय तुम्ही, पण तुमचा प्रवर्ग नाही लिहिलेला आहे. काय करता? कारण प्रवर्ग लिहिल्याशिवाय आपल्याला उत्तर देता येत नाही. पुनश्च एकदा तुम्ही प्रश्न विचारा आणि त्यामध्ये सविस्तर माहिती द्या. तर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत, जे माझ्यासाठी सर्व आदरणीय आहेत, त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं उत्तर आपण AI एस्टिमेटरच्या माध्यमातून घेतलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब. आजच्या या आता तुमच्या सोबतच्या चर्चेला मी पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल.